शॉट फाईन लेग एक क्षेत्रक्षण मिडॉनला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. नाही तर मिडॉनचा क्षेत्रक्षण थोडासा डीप मध्ये होतोय. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. अतिशय चांगलं मैदान आहे कुटारीचं. खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. रॉयल आयोजन म्हणजे राजासारखं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. व्यासपीठ देखील खूप चांगला उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे आमच्या मंडप डेकोरेशनला देखील आम्ही धन्यवाद देऊ. रोहित गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक. स्ट्रायकेला उंच पुरा बॅटर आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता. बॅकफुट गेला कट केला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय पॉइंट आणि डीप पॉइंटच्या मधून जोपर्यंत चेंडू फीड होईल एक धावी ते कंप्लीट केले. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून. नवीन बॅटर आपण पाहू शकता यावेळेला तेजसला आहे. तेजस आपण पाहू शकता यावेळेला बॅटिंग करायला सज्ज झालाय. तिसऱ्या क्रमांकावर आलाय. तिसऱ्या क्रमांकावर येणारा बॅटरही खूप चांगला असतो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता याला दैसर मोहरीच्या माध्यमातून रोहित राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू डाऊन डी ग्राउंड फटका सुरेख आहे. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक करते आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. स्ट्रायकरला उंच पुरा बॅटर आपण पाहू शकता यावेळेला रवीला आपण पाहू शकता. रवी काठे पंच देखील असतात. चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळाचा पद्धतीचा वापर खूप चांगला केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. नेक्स्ट मॅच असेल आपण म्हणले तर नावाली म्हणजे राहुलचा संघ खेळताना त्यांच्या अगेन्स्ट मोरबे संघ. जर आपण दोन्ही संघ जर इथे आला असाल तर आपण आल्याची नोंद करा. पंचांशी काहीतरी बातचीत केलं जातं यावेळेला. रवी पाटील मॅन फ्रॉम रोहिंजन एक काळ गाजवला त्यांनी देखील. रोहित गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करत होता. जबरदस्त गोलंदाजी बघा. खेळपट्टी बघा किती चांगली. शेनानी मातेने बनवली खेळपट्टी. खूप चांगली खेळपट्टी. गोलंदाजाला देखील सहाय्य करते. पहिल्याच षटकात बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली सोन्या पावशेने. पण त्यानंतर इथे थोडंसं आपण म्हणजे तर तेजस म्हात्रे थोडंसं आपण आता संघर्ष करताना दिसतोय. रवी काटे नो स्ट्राइकला तेजस आहे. रोहित तो रवी. चेंडू लिडिंग आहे. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. अविनाश जरा अविनाश लवकर जायचंय बघा. फॉर्च्यून इव्हेंट कृष्णा म्हात्रे आणि त्यांचे सहकारी क्लिअरिटी विथ क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतात. दोन बंधुराज आता मैदानावर आहेत. अविनाश आणि आपण पाहू शकता यावेळेला अविनाश आणि आपण बोलले तर तेजस म्हात्रे ही जोडी आपण मैदानात पाहू शकता. चांगलं कमबॅक बघायला मिळाला. दैसर मोहरीच्या माध्यमातून डाव्या आणि उजव्या हाताची जोडी आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नावानी संघाचे संघनायक मोरबे संघाचे संघनायक जर आपण आला असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. 5 षटकांची मॅच आहे. रोहित गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू तो लॉफ केला. यावेळेला चेंडू चाललाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धाव पलकरते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना नितला संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. गुलशन पाटील बघा किती चांगली माहिती देतात आम्हाला. आणि आपल्या 3 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. आपल्या सोनेरी अक्षराने स्कोर बोर्ड लिहिण्याचं काम करताय. मोत्यापेक्षा सुंदर अक्षर त्यांचं. यस डीजे. आपण बघितले तर मराठी म्हणून जन्माला आलो आणि ज्यांच्यामुळे मराठी म्हणून अस्तित्वात होत्या बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. खूप चांगलं संगीत ऐकलं होतं आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या. धावफल करते पण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना नितला संघ
23 धावा आहेत. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? शक्ती वालिलकर येतोय खुटारीगाव एंड करून. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता, डावखुरा बॅटर अविनाश. अविनाश मात्र नाव खूप चांगलं आहे, इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. चेंडू शॉर्ट ऑफ लाईनचा होता, हुक करायचा होता यावेळेला. डॉट पंच वाईडची खूण करत आहेत. रवी पाटील गुड डिसिजन. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. शक्ती वालिलकर गोलंदाजी मार्कवर. कोटारीगाव एंड कडून राईट आर्म राऊंड देकडनं मारा करतोय. स्ट्रायकला अविनाश. हा चेंडू सुरेख टायमिंग आहे यावेळेला, पण क्षेत्ररक्षक तिथे आहेत. लॉंग ऑफला चूक होणार नाहीये. बॅटर बाद. जे प्रेक्षक बघा मैदानात बसल्यात पडद्याच्या आतमध्ये, त्यांना विनंती दादा प्लीज जरा बाहेर बसा. जो दर्शक यहाँ पर अंदर बैठे उन्हें हम गुजारिश करते कि आप बाहर बैठे थोड़ा. धन्यवाद. विनेश पावशाला नाही, दादाच बोलायला लागतं प्रत्येकाला गुलशन, कारण की आदेश देऊन चालला नाही, फक्त विनंती करा. नवीन बॅटर आला यावेळेला आपण पाहू शकता, विनेश पावशे. यश मिळालं शक्तीला. राईट आर्म राऊंड एकटा मारा करतो. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साइडला थर्ड मॅन पॉइंट. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला वेगवान गोलंदाजी बघायला मिळते. काही काळाच्या आधी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, विसावतोय. डॉट चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी शक्तीच्या माध्यमातून बघायला मिळते. भन्नाट वेगाने आपण तर इथून गोलंदाजी केली होती. खेळपट्टी खूप चांगली. खेळपट्टी देखील आपण पाहू शकता. पुन्हा एकदा शक्ती गोलंदाजी मार्कवर. राऊंड गटा मारा करतोय. हा चेंडू शपल ऑन साइडला पुल केलाय. चेंडू चालाय स्क्वेअर लेग रिजन मधनं डीप मधनं क्षेत्ररक्षक आला यावेळेला. चेंडूला उचलतोय. एकच 10 मिनिटे. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 25. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 25. चांगलं कमबॅक बघायला मिळालं दहिसर मोहरी संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला तेजस. शक्ती तो तेजस. राईट आर्म राऊंड गटा मारा करतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. जी हाईट पाहिजे ते हाईट मिळत नाही. वेगाने चेंडू स्किट होतो. डॉट चेंडूची समाप्ती. नाही, एसटी रक्षकाचं कौतुक करत. काय जबरदस्त एसट्यांच्या पाठीमध्ये कलेक्टिंग करतोय. तर विनोद घरत साहेब आणि भाजपा युवा नेते आणि हरेश केणे साहेब यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती करतो साहेब व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. पॅरलल स्ट्रोक होता पण खूप चांगला झेल पकडला येतोय. बॅटर बाद. केलं जातंय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. या षटकात शक्तीने काय गोलंदाजी केली बघा. तब्बल धावा दिल्या आपण 2 आणि 2 बॅटर बाद केलेत त्यांनी. अजून एक चेंडू बाकी. अनिकेत भोपी आले. शक्ती पुणे गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतो. काय गोलंदाजी. वेगावर सॉर होऊन गोलंदाजी करतोय. हा चेंडू लॉफ केला. टायमिंग चांगलं होतंय का? हो, टायमिंग चांगलं झालंय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषे पार. षटकार. प्रकारची सानिध्यात मैदान उचलेलं आहे.
प्लस बघा पाण्याची मागणी केली जाते खेळाडूंच्या माध्यमातून. बघा अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली, तिथून तुम्ही जलपान करू शकता. या षटकात आपण बघितले तर एक षटकार आला, काय बॅटिंग आल्या आल्या बॅटचा फेस खोललाय अनिकेत भोपी. तब्बल आपण बघितले तर 6व्या क्रमांकावर आला, म्हणजे मिडल ऑर्डर नंतर आलाय बॅटिंगला. 31 धावा झाल्या आहेत. धावसंख्या धापल करते 31 धावा. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी. तुमच्या मान्यवर देखील आपण पाहू शकता व्यासपीठावर. तर मंडप किती छोटं असलं त्याला झालर शिवाय शोभा नाही, आणि व्यासपीठावर जर मान्यवर नसेल तर व्यासपीठाला तुमच्या शोभा नाहीये. आणि मान्यवरांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित चैतन्येश्वर चषक 2024 दमदार आयोजन आपण पाहतोय. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतं यावेळेला? रोहित होते. वैयक्तिक पहिल्या संघाचा 4थं षटक होतं. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता विनेशला आपण पाहू शकता. चांगला चेंडू होता यावेळेला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळालाय. चेंडू चाललाय थर्डमॅन रिजन मधून वेगाने सीमारेषा पार. चौकार. जे बघा 15.5 मिनिटं झाले. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. गुलशन पाटील म्हटलं ना तर काहीतरी वेगळं करतात, आणि आता देखील त्यांनी टाइम आपण माहिती तिथे लावलाय. स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका बघायला मिळालाय विनेशला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला रोहित वालिलकर. हा चेंडू सुरेख फटका बघायला मिळाला. मिड ऑफ वरून चाललाय लॉंग ऑफला, जोपर्यंत चेंडू फीड होईल. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. सामना बरोबर झाला तर सुपरवर, त्यानंतर सुपरवर देखील बरोबर आपण तर पुन्हा टाय झाला तर नवीन टॉस केला जाणार आहे. जे जे नियम आहेत ते नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. रोहित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता अनिकेत. शपल दिलाय ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला फेकून दिलाय. चेंडू चाललाय यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषे पार. षटकार. येत आहेत बघा. कॅमेरामॅन बघा आमची क्षणचित्र टिकतायत. राजेंद्र म्हात्रे, गुरुनाथ म्हात्रे काहीतरी चर्चा करतायत. बंटी नाही, आजचा शुक्रवारचा दिवस आहे. आज काय करायचंय संध्याकाळी. चेंडू वेल लेप केलाय. पंच यावेळेला दंडित करतात गोलंदाजाला. अंतर धावेने भर. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना नितला संघ 43 धावा लागल्या आहेत. रोहित पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला अनिकेत. आज चेंडू पुल केलाय हवेमध्ये. चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीप स्क्वेअर लेगला जोपर्यंत चेंडू फीड होईल. 1च धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 44. खूप चांगलं गुणलेखन केलं जातं गुलशन पाटीलच्या माध्यमातून. गुणलेखक म्हणजे आमच्या पाठीचा कणा आहे. रोहित पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला बॅटर विनेश पावशे. विनेशला आता काहीतरी करावा लागणार आहे. चेंडू कार्पेट ड्राईव्ह डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये. फटका सुरेख आहे यावेळेला. क्षेत्रशः डीप मध्ये आल्या जोपर्यंत चेंडूला फीड करतील, उचलतील, फेकी करतील. 1च धाव मिळते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा. अनिकेत काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 3 चेंडूचा सामना केलाय. 13 धावा कुठल्या आहेत. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय.
सफल झाल्या यावेळेला चेंडूला आपण आता वळवला मिड विकेट क्षेत्रामध्ये जिवंत क्षेत्ररक्षक येतोय पंबलिंग झालंय 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये धावसंख्या धावफलकाती 47 या षटकात धावा आल्यात आम्हाला गुलशन माहिती देतात तब्बल 16 धावा आल्यात ग्रास देखील मैदानावर आहे त्यामुळे थोडासा जर उशीर झाला तुमच्याकडून तर थोडासा स्किट होतो लगेच चेंडू फॉर्च्यून इव्हेंटचे आपण तर ओनर देखील येतात राजेंद्र दादा म्हात्रे नाही पर्सनॅलिटी खूप चांगली आहे राजेंद्र दादांची देखील पाहतायत आपले कॅमेरामॅन कसे काम करतात कृष्ण तर पाहणं गरजेचं आहे समाजसेवक गुरुनाथ म्हात्रे देखील आहेत बघा लहान मुलं देखील काम किती चांगल्या प्रकारे करतायत खुटारीचे तर त्यांना माहिती ना आपल्या गावची स्पर्धा आहे आपण सहकार्य करणं फार गरजेचं आहे स्पर्धा म्हणली ना कृष्णा तर प्रत्येकाचा खारीचा हातभार पाहिजे तरच ती तुमची स्पर्धा यशस्वी होईल आणि आज आपण 5व्या दिवसाची स्पर्धा आपण म्हणजे तर 5व्या दिवसाचा खेळ देखील सुरू झालाय खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतं नेटके आयोजन रॉयल आयोजन राजासारखं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय कुटारी गाव म्हटलं तर लगेच आमच्या समोर आमचे मित्र भावेश म्हात्रे येतात त्यानंतर राजकुमार दादा येतात बैलगाडी संघटनेमध्ये त्यांचं देखील खूप मोठं नाव आहे आणि कुटारी गाव म्हटलं तर चैतन्य क्रीडा मंडळ आणि त्यांची स्पर्धा अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचा इथून कुटारी गाव एन कडून मुकेश येतो स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता याला अविनाश विनेश आहे मुकेश विनेश चेंडू बॅकफुटर गेलाय स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय बॉडी बॅलन्स बघा किती चांगलं गेलंय बॅकफुटर गेले बॉडीचा वेट ट्रान्सपोर्ट गेला आणि मग स्क्वेअर कटचा लाजवाब फटका चेंडू सीमारेषा पार नितलस संघाच्या धावफलकाती लागतात 50+ 51 धावा पण गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला मुकेश लेफ्टमर आहेत हा चेंडू यष्टा उद्ध्वस्त होतात काय वेग होता बघा सेलिब्रेशन बघा काय मुकेशचा चौकार आल्यानंतर लगेच सांगतोय पहिला तुमचा तर दुसरा आमचा बॅटर बाद अश्विन म्हात्रे मुकेशला यश मिळालंय 51 धावा झाल्या आहेत शेवटच्या षटकातील धावा बाकी आहेत आपण पाहू शकता ज्यावेळेला चेंडू फक्त आणि फक्त बाकी आहेत आम्हाला गुलशन माहिती आहे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे मुकेशला चौकार आल्यानंतर त्याच बॅटरला त्यांनी आपण तर डगआउट मध्ये धाडण्याचं काम केलंय रवी पाटील देखील बघा खूप चांगलं पंचगिरीच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलंय फटाकड्यांची आतषबाजी नंतर होणारच म्हणजे मान्यवर येतीलच थोडस बाळा जरा पुढे लावलं तर अति बरं होईल या इकडे लाव बाळा मुकेश गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला डाऊखरा बॅटर आपण पाहू शकता अश्विन म्हात्रेला आपण पाहू शकता अश्विन साठी ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लाईक क्षेत्रक्षण लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण तैनात आहे मुकेश चेंडू वेग प्रचंड होता बॅटने खेळायचं होतं डॉट चेंडूची समाप्ती होते लेफ्टन राऊंड इकडनं मारा करतात उंचीचा पुरेपूर फायदा घेत आहेत अश्विनला आपण पाहू शकता अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे शरीरयष्टी बघा किती चांगली अनिकेतची मुकेश देखील तितकाच चांगला शरीरयष्टीचा आहे पण इथून बॅटिंग चांगली करावी लागणार आहे सडपातळ बांधायचं आहे पण बॅटिंग चांगली करा जी बॅटिंग केली ना सोन्या पावसाने जबरदस्त बॅटिंग केली तो स्टार्ट दिला ना असं वाटतं 70 ते 75 धावा होतील पण त्यानंतर नितला संघाचे विकेट्स रेग्युलर इंटरेस्ट मध्ये गेले मुकेश हा चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे स्थिरक्षक थांबला त्यामुळे चेंडू त्याच्या समोर लँड झालाय धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या धावफलकाती 52 चेंडू बाकी फक्त न फक्त आपण बघितले तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला अनिकेतच्या बॅटमधून 2 षटकाला अनिकेत पाहिजे शेवट गोल करतोय का अनिकेत भोपी चांगली बॅटिंग करतोय लेट आला मैदानात थेट गेला आणि आक्रमणाला सुरुवात केली मुकेश गोलंदाजी मार्कवर
लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो स्ट्रायकरला अनिकेतला आपण पाहू शकता. शपल झाल्या ऑन साइडला. काय फटका, जबरदस्त फटका. चेंडू चालला या वेळेला लॉंग लेट सीमा रेषेपार. षटकार. जानेवारीला आपण दिवाळी साजरी करायचं, कारण 500 वर्षानंतर आपल्याला योग येणार आहे. राम अयोध्या आपण येणार आहेत, अयोध्येमध्ये येणार आहेत. राम मंदिर बांधलं जाणार आहे. आपल्यासाठी आपण साक्षी असणार आहे. कारण का आधी जे गेले त्यांना हे आपण भाग्य लाभलं नाही, पण आपल्याला गुलशने भाग्य लाभते. कृष्णा 500 वर्षानंतर मंदिर बांधलं जातं. ज्या मुघलांनी साम्राज्य आपलं नष्ट केलं होतं मंदिरांचं, ते मंदिर पुन्हा एकदा राम मंदिर बांधलं जातंय. त्यामुळे प्रत्येकाने 22 जानेवारीला आपल्या घराजवळ एक तरी तोरण लावा, पंत्या लावा. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. पॅरलल स्ट्रोक आहे. चेंडू चालला या वेळेला आपण म्हणतो स्क्वेअर लेग सीमा रेषेपार. षटकार. नावाली संघाचे संघनायक, मोरबे संघाचे संघनायक टॉस साठी यायचा शेवटचा कॉल आहे. अन्यथा 4 षटकांची मॅच होईल. हरीश केणे साहेब यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जात आहे. खरं महाराष्ट्र म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी. गुरुनाथ म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्त्यामध्ये सन्मान करायचंय. मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करायचंय. खरं अतिथी देव भव. चला मोरब्याचे कॅप्टन आलेत, नावालीचे कॅप्टन या. आपण पहिले तर आमच्या मुख्य टॉस बॉक्स मध्ये त्यांचा सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन दादांना सन्मानित केले जात आहे. दादा तुमचा अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप 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 धन्यवाद. अजूनही काही सन्मान आहेत. विनोद शेठ घरत यांचा देखील सन्मान केला जाणार मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. भाजपा खारघर युवा अध्यक्ष साहेबांचा देखील सन्मान केला जाणार आहे. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केले जाते. अतिथी देव भव ही परंपरा लाभवली जाते. आपण चैतन्येश्वर क्रीडा मंडळ कुटारीच्या माध्यमातून तर कैलास घरत यांचा देखील सन्मान केले जाणार आहे. गुरु म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. मान्यवर देखील भरपूर आहेत, त्यांचा देखील सन्मान करणं फार गरजेचं आहे, कारण त्यांचा अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय. त्यामुळे ते आपल्यासाठी देवाप्रमाणे त्यांचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. रवी म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. लहान मुलं बघा आपल्या सायकली चालून बघतायत, बरोबर ती सायकल आहे का नाही, फिटिंग बरोबर का नाही. कुटारी गावचे सर्व खेळ आपण ते लहान मुलं आहेत. सत्कारमूर्ती आहेत राकेश पवार या आपला देखील सन्मान केला जाणार आहे व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी तुमचा अमूल्य वेळ दिलाय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होईल तर जाऊया ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक निलेश मर्डेकर, नवी मुंबई यांना धन्यवाद.
बघा मोरबे संघ आपल्याला अंतिम कॉल असणार आहे आणि मोरबेचे आले नावाली संघाचे संघनायक. जर ही आपण पहिले 10 षटक संपाच्या आधी आपण आला नाही तर जे अजून आपल्याला पॅनल्टी देती स्वीकारावं लागेल, कारण आम्ही सातत्याने सूचना करतोय. नावाली संघ राहुल पवार जर आपण आला असाल तर अजून संपर्क साधा. मोरबे संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. जिथे सज्ज निलेश, धन्यवाद. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात, सिनियर समालोचक आणि नेहमीच आमच्या गुरुस्थानी असणारे आदरणीय आमचे बाळू पाटील सर सागाव यांना तुम्ही आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ऐकलत. आपण वळत आहोत दुसऱ्या डावाकडे. आदरणीय आमचे हरेशजी केनी साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आलेले आहेत. 5,000 रुपयाचा रोख धनादेश. साहेबांचं मनपूर्वक आभार आहे. त्याचबरोबर आदरणीय आमचे विनोदजी घरत साहेब यांच्या वतीने देखील या स्पर्धेला 2,000 रुपये आलेले आहेत. साहेबांचं देखील मनपूर्वक आभार आहे. सामना तुम्ही पाहत आहात. दैसर मोरी विपक्ष नितळस या दोन संघांमध्ये ही लढत आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकला होता दैसर मोरी या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करताना त्यांनी खर्च केल्या होत्या 64 धावा आणि नितळस संघाने या धावा बनवल्या होत्या. आता दैसर मोरी संघाला बनवायच्या आहेत 65 धावा. हे गुणोत्तर मांडून आपण दुसऱ्या डावाकडे वळूया. आजच्या समालोचनाला सुरुवात करतो. अखिल विश्वाला मंगल्याचे वरदान देणारे श्री गणराया, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय, ज्यांनी घडीवला राजा जनतेचा प्रणाम माझा त्या मातेला राजमाता जिजाऊ मासाहेब, आज यांची जयंती आहे. आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची देखील आज जयंती आहे. या सर्वांना त्रिवार अभिवादन करून घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो खुटारीच्या क्रीडा नगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करत आहोत. प्रारंभिक जोडीमध्ये मेघनाथ आणि हितेश ही प्रारंभिक जोडी आलेली आहे बॅटिंगसाठी टीम दैसर मोरी या संघाकडून. आणि पहिलं षटक आहे अविनाश यांच्या नावी. धावसंख्या आहे धावफलकावरती 1 धाव, 2 धावा आहेत, 1 गडी बाद ही स्थिती आहे टीम दैसर मोरीची. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. बॉलर तयार अविनाश. यावेळेला एक वेगळ्या धाडणीचा फटका खेळण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. ओव्हर पिच बॉल होता आणि त्यानंतर सरळ हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेला. आलाय तो डॉट. तब्बल 5 बॉलचा खेळ इकडे समाप्त होतोय. धावसंख्या आहे 2, 1 गडी बाद. टीम दैसर मोरी 65 धावसंख्येचा पाठलाग करताना. यावेळेला वेगाने हाताळलेला बॉल अंगाला जाऊन भेटतोय. पंचांनी कळवलेला आहे हा एक निर्धाव बॉल आहे. तब्बल इकडे एका षटकाचा खेळ संपला. टीम दैसर मोरी 65 धावसंख्येचा पाठलाग करताना. धावसंख्या आहे अवघी 2 धावा धावफलकावरती. तुम्ही पाहत आहात चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित चैतन्येश्वर चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. आजचा या स्पर्धेतला हा पहिला सामना आहे. दिवस 5वा. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 2 आणि 2 या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. तर आपण टॉस देखील करणार आहोत. मोरबी विपक्ष नाव बाकी या आपल्या शुभ असते. आपण टॉस करू. सामना देखील महत्वाचा आहे त्यामुळे टॉस करू फक्त आपण. 5 षटकांची मॅच आहे. सामना बरोबर झाला तर आपण सुपर ओव्हर आहे.
टॉस करायचा राखायचा. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन आहे. काटा टॉस छापा टॉस जिंकला आपण तर मोरबी संघाने डिसिजन घेतला आपण तर क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये सज्जेत निलेश. धन्यवाद बाळू सर. आणखीन एका विकेटचं इकडे पतन होत आहे आणि प्रामुख्याने टीम दहिसर मोरी संघाला आणखीन एक धक्का 2 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे षटक क्रमांक 2 मध्ये सोन्या पावशे यांनी विकेट टिपलेली आहे आणि फलंदाज झेलबाद होऊन माघारी परततील. धक्का क्रमांक 2 टीम दहिसर मोरीला लागलेला आहे. धावसंख्या स्थिर 2 वरती आहे आणि दोन्ही आकड्याचं महत्व आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर चर्चा केली तर 2 आकडा. धावसंख्या 2 वरती स्थिर आहे. आपण चर्चा करतोय दोन्ही आकड्याबद्दल. प्रामुख्याने दोन्ही आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूला तब्बल 6 वर्ष लागली होती, परंतु या खेळाडूने जिद्द आणि चिकाटी कधी सोडली नव्हती. यावेळेला बॅटची कडा घेऊन पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होतोय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. खेळपट्टीवरती फलंदाजांनी 2 धावा इथे आता पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या पुढे सरसावत असताना 4 धावा 2 गडी बाद टीम दहिसर मोरी. परंतु आपण दोन्ही आकड्याबद्दल चर्चा करत होतो की जिथे दुसरी धाव बनवण्यासाठी श्रीलंकेच्या खेळाडूला तब्बल 6 वर्ष लागली. ज्या संघामध्ये जागा मिळत नव्हती, एक वेळ अशी आली की त्या संघाचे ते संघनायक झाले, परंतु जिद्द आणि चिकाटी त्यांनी शेवटपर्यंत कधी सोडली नव्हती. खोलवर टप्प्याचा बॉल इथे हाताळलाय, त्यानंतर केलेली फेक. एक संधी आणखीन एक निर्माण झाली होती फलंदाजाला धावचीत आउट करण्याची, परंतु बॉल एष्ट्यांचा वेध घेऊ शकला नाही. या प्रकारचं चित्र आपण या बॉलच्या पाठीमागे पाहिलं. परंतु आपण त्या खेळाडूबद्दल चर्चा करतोय ज्या खेळाडूने प्रचंड मोठी मेहनत घेतली आणि श्रीलंकेच्या संघामध्ये स्थान मिळवलं आणि त्यानंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. यावेळेला कमी गतीचा हाताळलेला बॉल शरीरापासून थोडासा दूर गेला आणि त्यानंतर पूर्ण केलेली या 2 फलंदाजांनी 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावतीये 5 धावा. याही मॅच मध्ये तुम्हाला जिद्द, चिकाटी आणि मेहनत घ्यावी लागणार आहे. मित्रांनो, ज्यांनी फलंदाजी करताना 16 सेंचुरीज आणि 6 डबल सेंचुरीज ठोकल्या, खेळाडूचं नाव होतं मारवन अट्टापट्टू. बॉलर तयार. बॅटमधून एक चांगला साऊंड आला, परंतु त्या बॉलच्या पाठीमागे निश्चित एक धाव येईल. आता एखाद्या पार्टनरशिपची गरज आहे टीम दहिसर मोरी या संघाला, कारण 65 धावांचा पाठलाग एका बाजूला करायचा आहे तर एका बाजूला नितळस संघाला याच धावसंख्येचा बचाव करायचा आहे. 6 धावा 2 गडी बाद टीम दहिसर मोरी. षटक क्रमांक 2 तुम्ही सोन्या पावशे यांना पाहत आहात. मुकेश आणि हितेश ही जोडी आहे. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळेला पहा फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल सीमारेषा चिरतोय. सरळ 4 धाब्यांसाठी येतोय तो चौकार. तर 18 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे टीम दहिसर मोरी या संघाला. म्हणजे कुठेतरी धावसंख्येची गती वाढवावी लागेल. परंतु एका बाजूने दुसऱ्या डावाची सुरुवात जर आपण पाहिली ना तर नितळस संघाने फार चांगली केलेली आहे. फलंदाजांना बांधून ठेवण्याबरोबरच त्यांनी विकेट देखील प्राप्त केलेले आहेत. परंतु दहिसर मोरी संघाला हवी आहे एक चांगली पार्टनरशिप. ओव्हर नंबर 3 कडे वळूया, जिथे बॉलिंग अटॅक मध्ये राज पावशे षटक क्रमांक 3 हाताळतील.
एक चांगलं क्रीडांगण या स्पर्धेला तुम्ही पाहू शकता. एक चांगली हिरवळ आहे मैदानावरती. आउटफील्ड फास्ट आहे. या अगोदर देखील आपण ते पाहिलं. बॉलने सीमारेषा अगदी जलद गतीने ओलांडली. धावसंख्या 10, 2 गडी बाद. ओव्हर नंबर 3 चा हा पहिला बॉल. यावेळेला अंगाला भेदणारा बॉल आहे. हितेश पाटील स्ट्रायकर एंडला होते. निश्चित कुठेतरी थोडेसे फॉर्म साठी झगडत आहेत, परंतु त्यांना सूर गवसणं फार महत्वाचं आहे या सामन्याच्या दृष्टीने. हितेश जिथे आपण त्यांची चर्चा करत आहोत. यावेळेला बॉल सीमारेषे लगत अडवण्याचा प्रयत्न चांगला आहे. त्यानंतर मिळालेली धाव आणि पुढे सरसावत असताना हे धाव फलक. हितेश पुन्हा तयार. षटक क्रमांक 3 चा थरार. प्रॉपर टायमिंग नाहीये, परंतु एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला फेक करण्याचा प्रयत्न होता या षटकामध्ये गोलंदाज राज यांचा, परंतु त्यांनी ती फेक केली नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलेली आहे. 13 वरती 2 अशी स्थिती आहे. टीम दहिसर मोरी 65 धावांचा पाठलाग करताना. आडब्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही. जिथे मुकेश जेपाल होते बॅटिंगसाठी. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. खराब अंडरस्टँडिंग. दुजोरा मिळतोय तो विकेटचा. फलंदाज आणखीन एक बाद. विकेटचं पतन. रयतेचा अधिपती ज्यांनी दिली पराक्रमाने हिंदवी स्वराज्याला गती, ते छत्रपती शिवराय. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा वळत आहोत, जिथे अनेक संकट टीम दहिसर मोरी या संघासमोर आहेत आणि या संकटातून मार्ग फलंदाजांना काढावा लागेल. 14 वरती 3 ही स्थिती आहे. राज पावशे यांची अप्रतिम गोलंदाजी. एकही मोठा फटका त्यांनी खर्च केला नाही. पुढील बॉल प्रगतीपथावरती. यावेळेला वेगाने टाकलेला आणि उसळी घेणारा बॉल तुम्ही पहिला टप्पा पडल्यानंतर फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न डीपला होतोय. बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली जाईल तोपर्यंत फलंदाजांनी इकडे 3 धावा धावून काढलेल्या आहेत. परंतु सध्याच्या घडीला टीम दहिसर मोरी चौकार षटकारांची गरज आहे, कारण धावसंख्येची चिरफाड करायची आहे 65 आणि या 65 धावसंख्येचा पाठलाग करताना एक चांगली फलंदाजी टीम दहिसर मोरीला हवी आहे. धावसंख्या 17 वरती 3. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला खेळताय क्षेत्ररक्षक. जाण्या अगोदर बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावींसाठी येतोय संघर्षाचा चौकार. तीन ही स्थिती आहे. तब्बल 3 षटकांचा इकडे खेळ समाप्त होतोय. गुणोत्तर आपण मांडूया येणाऱ्या 2 षटकांसाठी. इथून पुढे 12 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे 22 धावा टीम दहिसर मोरी या संघाला कुठाव्या लागतील. म्हणजे कुठेतरी सरासरी वाढत गेली. किंबहुना सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फार कमी फटके आले. पहिल्या षटकाचा जर तुम्ही विचार केला तर अविनाश होते तिकडे, त्यांनी गोलंदाजी करताना अवघ्या 2 दिल्या. त्यानंतर सोन्या पावशे आले, त्यांनी दिल्या 8. आता राज पावशे आले होते, त्यांनी दिल्या 10. अलेग्राफ हा उंचावत गेलेला आहे, परंतु आणखीन कसा उंचावला जाईल याचा प्रयत्न दहिसर मोरी संघाला करावा लागेल. जिथे आता ओव्हर नंबर 4 साठी पुन्हा एकदा सोन्या पावशे यांच्या हातामध्ये बॉल आहे या षटकासाठी.
बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये. येतोय तो निर्धाव बॉल. त्याचबरोबर आदरणीय आमचे आशिषजी पाटील यांचा स्नेहपूर्वक सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे. गुरुजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. समोरच्या बाजूला खेळलेला फटका लॉंग ऑफला, बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला होते. फक्त एकच धाव मिळेल टीम दहिसर मोरी या संघाला. 2 धावा माफ करा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय आमचे सनी शेट्टे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्यांना देखील आम्ही स्नेहपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. रेशीम धाग्यांनी विणलेली माय चुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आम्ही त्यांचाही इथे स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. यावेळेला ताकदीचा वापर आहे. बॉल सी कॉर्नरला, खेळाडू तिकडे होते, बॉलच्या खाली आले, परंतु फलंदाज बालंबाल बचावलेले आहेत कारण क्षेत्ररक्षकाच्या हातातून हा बॉल निसटलेला आहे. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहूया. फलंदाज शफल झाले होते, ऑफस्टम्पच्या बाहेर आले होते निघून. त्यानंतर सी कॉर्नरला खेळलेला फटका आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि शेवटच्या क्षणी हाताच्या उंजळीतून बॉल निसटला. यानंतर आले एक सिंगल धाव. धावसंख्या पुढे सरसावत असताना 25 धावा 3 गडी बाद ही स्थिती आहे. टीम दहिसर मोरी या संघाची 65 धावांचं प्रत्युत्तर देत असताना जीवन आणि हितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. फार पाठीमागे ओढलेला बॉल आहे. पंचांनी कळवलंय अरुंद बॉल, नकारात्मक चेंडू, व्हाईट बॉल. सोन्या पावशे यांचा हा नकारात्मक बॉल होता. कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, वेग काढून घेतला आणि त्यानंतर हा बॉल पाठीमागे ओढला होता. तो पंचांनी कळवला की नकारात्मक आहे. पुढील बॉल प्रगतीपथावरती. यावेळेला आता अतिवेगाने हाताळलेला बॉल टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बीट करून जातोय आणि प्रभावित करून जातोय. येतोय तो निर्धाव बॉल. ओव्हर नंबर 4चा हा थरार आहे. समीकरणामधलं अंतर वाढत आहे. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न निश्चित केला फलंदाजांनी, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. षटक क्रमांक 4चा एक खेळ संपला. धावसंख्या 25 वरती स्थिर आहे. आता अंतिम षटकाचा इथून पुढे खेळ शिल्लक असेल आणि त्या षटकासाठी आपण गुणोत्तर मांडूया. 6 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. तोपर्यंत ऐकूया एक चांगलं संगीत. सहा बॉल आणि 39 धावांची गरज आहे. आमचे स्कोरर गुलशन पाटील सर किरवली यांनी ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि षटक क्रमांक 5 साठी अश्विन म्हात्रे यांच्या हाती बॉल आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त. पुन्हा एकदा या बॉलची क्रिया. भन्नाट वेगाने हाताळलेला अश्विन म्हात्रे यांचा बॉल. परफेक्ट यॉर्कर, डाव्या एसटीचा वेध घेताना पाहायला मिळाला. अप्रतिम बॉल, कमालीचा बॉल इथे हाताळला आणि फलंदाजाला क्लीन बोल्डने आउट केलंय. पुढील बॉल. 5 बॉल 39 धावांची गरज. आता टीम दहिसर मोरीला थोडंसं आता नशीबवादी व्हावं लागेल. आतापर्यंत हा संघ प्रयत्नवादी होता. आता 5 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. थोडासा कमी वेगाने हाताळलेला बॉल टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूर गेला. पुन्हा एकदा पहा अश्विन म्हात्रे यांचा टान्स, रिदम, फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षेपण, क्रीजचा एक चांगला उपयोग आणि त्यानंतर डावकुरे हाताने हाताळलेले बॉल शरीरापासून दूर गेला.
हाही बॉल त्याच गतीने हाताळलेला आणि त्याच प्रकारचा रिझल्ट बघायला मिळाला या बॉलच्या पाठीमागे. प्रयत्न हाच आहे की शरीरापासून दूर ठेवायचा आहे बॉल फलंदाजांच्या. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आलेले आहेत बॅटिंगसाठी, प्रथम आलेले आहेत बॅटिंगसाठी, माफ करा. 26 वरती 4. यावेळेला आडव्या बॅटने समोरच्या बाजूला खेळलाय, साइड स्क्रीनला भेदणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी येतोय षटकार. आहे की आपण सामन्यासाठी लगोलग तयारी करा. यानंतर तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. तुम्ही पाहत आहात चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आयोजित चैतन्येश्वर चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. आजचा 5वा दिवस आणि सामना क्रमांक 1 तुम्ही पाहिला. ज्या 2 संघांमध्ये हा सामना रंगला होता, नितळस विपक्ष दहिसर मोरी, या 2 संघांमधली लढत आपण पाहिली, जिथे नाणेफेकीचा कौल दहिसर मोरी संघाने जिंकला आणि बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रण दिलं टीम नितळसला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आणि प्रथम फलंदाजी करताना टीम नितळसने बनवल्या होत्या 64 धावा आणि टीम दहिसर मोरीला प्रत्युत्तर द्यायचं होतं 65 धावेंचं. आणि अंतिम बॉल या डावातला इथे समाप्त होतोय आणि हा सामना जिंकलेला आहे टीम नितळसने. त्यांचं आपण अभिनंदन करूया. टीम दहिसर मोरीचा आपण आभार मानूया. मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. नितळस संघाला विनंती आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका. यानंतर जो संघ जिंकेल ना, त्या संघाविरुद्ध तुम्हाला खेळावं लागेल याची नोंद तुम्ही घ्या. असा आयोजन समितीची सूचना आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. संपूर्ण बॅटिंग कार्ड आणि बॉलिंग कार्ड जर तुम्ही